गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजचं जे आपलं चॅप्टर आहे दॅट इज द बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन एन्व्हायरमेंटल इश्यू. नवीन चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 15. आणि याविषयी आपण फ्रॉम बघितलं तर 9th स्टँडर्डपासून त्याच्यामध्ये आपण लर्न करत आलो. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या, आता एन्व्हायरमेंटमध्ये आपण बरेचसे बघितलं आहे. कॉन्झर्वेशनमध्ये आपण बघितलं, कॉन्झर्वेशन म्हणजे काय, जतन करून ठेवणे. म्हणजेच काय, जतन करून ठेवणे. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचे आपण चिपको मुवमेंट्स ही बघितली आहेत, बरोबर. चिपको मुवमेंट कशासाठी होती? ही जी चिपको मुवमेंट जी होती, दिस इज फॉर द कॉन्झर्वेशन ऑफ ट्री. कॉन्झर्वेशन ऑफ ट्री, झाडांना जतन करून ठेवण्यासाठी चिपको मुवमेंट. चिपको मुवमेंट म्हणजे काय, ज्या झाडांना ते कट करणार होते त्यांना हे बरेचसे जे पीपल्स होते त्यांनी काय केलं, त्यांना प्रोटेक्ट केलं. आता बायोडायव्हर्सिटी हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यामध्ये दोन शब्द आहेत, बायो आणि डायव्हर्सिटी. ओके, बऱ्याच आपण जर बघितलं तर आपला विषय जरी असला तो दॅट इज द बायोलॉजी, याच्यामध्ये सुद्धा दोन वर्ड्स आहेत. ओके, तर आपला जो विषय असतो याच्यामध्ये बरेचसे असे वर्ड्स असतात. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू वर्ड्स. आता बायोडायव्हर्सिटीमध्ये सुद्धा ह्या दोन वर्ड्स आहेत. आता बायो म्हणजे काय आपण माहिती आहेत, आपल्याला माहिती आहे, दॅट इज द लाईफ. अँड डायव्हर्स म्हणजे काय, वेगवेगळ्या व्हरायटीज ज्या असतील दॅट इज कॉल्ड ॲज बायोडायव्हर्सिटी. तर या सगळ्याचा सारासार विचार करून आपल्याला हे चॅप्टर लर्न करायचे. आता याच्यामध्ये सुद्धा बरेचसे टॉपिक कट झालेले टॉपिक जे असतील आपण ते घेणार नाही. ओके, आणि जेही टॉपिक आपल्याला याच्यामध्ये आहेत बोर्डच्या सिलेबसमध्ये तेवढे आपण पॉईंट कन्सिडर करणार. ओके, तर 1 by 1 आपण हे बघू. आता बायोडायव्हर्सिटी. ओके, मी तुम्हाला सांगितलं की बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय. बायो म्हणजेच काय, लाईफ. ओके, जेवढ्याही व्हरायटीज असतील, ओके, लाईफमध्ये किंवा व्हरायटी ऑफ लाईफ ज्याला आपण म्हणतो. ओके, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, त्याला काय म्हणतो आपण, व्हरायटी ऑफ लाईफ. वेगवेगळ्या लोकांच्याच व्हरायटी असतील, लाईफच्या व्हरायटीज असतील. ओके, आता याच्यामध्ये जर आपण व्हरायटी ऑफ लाईफ जर बघितल्या तर याच्यामध्ये इन्क्लुडिंग ॲनिमल, ओके, सेकंड प्लांट, थर्ड मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, छोटे छोटे जे असतील दॅट इज द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, फोर्थ वन दॅट इज द फंजाय. फिफ्थ वन अल्गी. अशा ह्या वेगवेगळ्या प्रकारचे याच्यामध्ये लाईफ्समध्ये कन्सिडर केले जातील. आणि हे सगळे कुठे आढळतात आपल्याला, ऑन द अर्थ. म्हणजेच जमिनीवरती जेवढ्या वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ लाईफ्स आहेत, ओके, व्हरायटी ऑफ लाईफ असतील दॅट इज कॉल्ड ॲज अ बायोडायव्हर्सिटी. ओके, लक्षात राहील काय. तर मग हे सगळे जेवढेही जमिनीवरती आढळतात दॅट इज कॉल्ड ॲज अ बायोडायव्हर्सिटी. आता ही जी फिगर दाखवली बघा, याच्यामध्ये सगळं आपण कन्सिडर केलं आहे. इथे जी पूर्ण फिगर्समध्ये आपण बरेचसे पॉईंट्स कव्हर अप केलेले आहेत. याला जर आपण कन्सिडर केला, हा होल याला आपण काय कन्सिडर करू शकतो, दॅट इज द अर्थ. आणि हे अर्थवरती असणारे वेगवेगळे व्हरायटीज असतील. ओके, ते आपण इथे बघितले. नेक्स्ट पॉईंट येतं याच्यामध्ये बघू, बायोडायव्हर्सिटी ॲक्च्युअल मिनिंग. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं की बायोडायव्हर्सिटी हा दोन याच्यापासून बनलेला आहे. ओके, इथे दिलेलं बघा बायोडायव्हर्सिटी, त्याला आपण बायोफॉर्गेट केलं. बायो म्हणजेच लाईफ आणि डायव्हर्सिटी म्हणजेच काय, व्हरायटी. मग आता इथे काही व्हरायटी ऑफ लाईफ दॅट इज कॉल्ड ॲज अ बायोडायव्हर्सिटी. ओके, मग याच्यामध्ये कोणते स्पेसिफिक दॅट इज मायक्रो ऑर्गॅनिझम, व्हायरसेस, अल्गी, फंगाय, प्लॅन्ट्स, ॲनिमल, जेवढी आपल्या जमिनीवरती असतील. मला जमिनीवरती जरी असतील तरी मग ते कोणते असतील बघा. काही जे असतात त्यांना म्हणतो आपण टेरेस्ट्रियल. ओके, त्यांना काय म्हणतो आपण, टेरेस्ट्रियल, जमिनीवर राहणारे. मग काही जे असतील दॅट इज ॲक्वॅटिक, म्हणजे पाण्यात राहणारे. ओके, या अशा वेगवेगळ्या प्रकारचे असतील. मग हे कसे असतील, ऑन द सॉईल, ओके, अँड इन द वॉटर. ऑन द सॉईल अँड इन द वॉटर म्हणजेच काय, जेवढेही लाईफ्स असतील, म्हणून आपण याला काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड ॲज व्हरायटी ऑफ लाईफ. आता ॲक्च्युअल बघू आपण. फर्स्ट पॉईंट बघू, बायोडायव्हर्सिटी इज अ शॉर्ट अँड फॉर्म ऑफ वर्ड ऑफ बायोलॉजिकल अँड डायव्हर्सिटी. असे दोन वर्ड. हां,
त्यानंतर इट रेफर्स टू ऑल द व्हरायटी ऑफ लाईफ दॅट कॅन बी फाउंड ऑन द अर्थ. बरोबर, आपण काय म्हणतो, जेवढ्याही लाईफ असतील त्या जमिनीवरती आढळतात, दॅट इज कॉल्ड ॲज अ बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी, आता इथे बघा, हा पॉईंट बघा, बायोडायव्हर्सिटी इन्क्लूड मायक्रो ऑर्गॅनिझम, व्हायरसेस, फंगाय, अल्गी, प्लॅन्ट अँड ॲनिमल. म्हणजे सगळेच याच्यामध्ये कन्सिडर केले जातात, सगळेच याच्यामध्ये आपण हे कन्सिडर केलं जातं. ओके, ह्या जेवढेही पॉईंट्स असतील तेवढे पॉईंट्स आपण याच्यामध्ये केले जातात. बायोडायव्हर्सिटी माहिती आहे, व्हरायटी ऑफ लाईफ. ओके, नेक्स्ट पाहिजे रिगार्डिंग द बायोडायव्हर्सिटी वर्ड. हा जो वर्ड आलेला बायोडायव्हर्सिटी, हा जो वर्ड असेल हा कसा तयार झाला किंवा आपल्याला इंट्रोड्यूस झाला, तर एक सायंटिस्ट होते. ओके, एक सायंटिस्ट होते, त्यांचं नाव होतं दॅट इज एडवर्ड्स विल्सन. त्यांचं नाव काय होतं, एडवर्ड विल्सन. या सायंटिस्टने हा जो वर्ड असेल हा पॉप्युलर केला. पॉप्युलर म्हणजे काय, आता सिम्पल वर्डमध्ये बघा, एखादी समजा छोटेसे सचिन तेंडुलकर असेल. ओके, सचिन तेंडुलकरचं कसे नाव हे मोठं झालं, त्याच्यानंतर ते पॉप्युलर झालं. बरोबर, मग त्यांच्या ज्या वर्क असेल त्यांच्या वर्क्सवरून त्यांना वेगवेगळे नाव दिले, मग आपण त्यांना मास्टर ब्लास्टर म्हणतो. मग काय पुढे त्यांना क्वाईन बाय, म्हणजे ते पुढे कसे याच्यामध्ये आलेत, बरोबर, कसे ते प्रकाश होतात आले आणि त्यांचे नाव कसे हे मोठं झालं. तर त्याच प्रकारे ह्या वेगवेगळ्या सायंटिस्टने आधी यांना पॉप्युलराईज केलं आणि ॲक्च्युली सिलेबसमध्ये ते वापरण्यात आलं. ॲक्च्युली सिलेबसमध्ये जेव्हा वापरण्यात आलं. ओके, आता डायव्हर्सिटी आपण जर बघितलं तर एक छोटासा वर्ड्सविषयी त्याची माहिती लक्षात ठेवायची. एडवर्ड विल्सन यांनी पॉप्युलराईज केला आणि वॉल्टर रोझन यांनी त्यांना काय फर्स्ट टाइम यूज केला. ओके, 1982. तर डायव्हर्सिटी हा जो असेल, डायव्हर्सिटी इज रिस्पेक्ट टू द मायक्रोस्कोपिक अँड मॅक्रोस्कोपिक shape, color, form, mode of nutrition, type of habitat, reproduction, mortality, duration of life and cycle, life cycle span ज्याला आपण म्हणतो किंवा लाईफ सायकल स्पॅन ज्याला आपण म्हणतो, तर हा पॉईंट याच्यामध्ये आहे. आता डायव्हर्सिटीमध्ये काय काय कन्सिडर केलं जातं. आता साईजनुसार कसे असतील, मायक्रो म्हणजे कसे असतील, ते छोटे असतील. ओके, काय असतील, ते छोटे असतील आणि काही जे असतील हे मोठे पण असतील, छोटे आणि मोठे असं याच्यामध्ये कन्सिडर केलं गेलं. ओके, आता शेपसुद्धा कसे असतात, वेगवेगळे असतात. आपण जर बघितलं तर प्रत्येकाचा शेप हा सारखा आहे का, नाही. ओके, प्रत्येकाचा शेप आणि साईज ही सारखी नसते. मग अशा वेळेस काय केलं जातं की काही ठराविक गोष्टी कन्सिडर केल्या जातात. मग कलर पण सगळ्यांचा सारखा आहेत का, नाही. ओके, कलरसुद्धा काय आहेत, वेगवेगळा आहे. कलरसुद्धा काय आहे, वेगवेगळा असेल. तर ह्या गोष्टी इथे कन्सिडर केल्या जातात. फॉर्म, वेगवेगळ्या कलर, वेगवेगळे स्ट्रक्चर असतील. न्यूट्रिशनसुद्धा वेगवेगळे असतील. आता मोड ऑफ न्यूट्रिशन्समध्ये आपण बघू शकतो. ओके, मोड ऑफ न्यूट्रिशन जर आपण बघितलं, मोड ऑफ न्यूट्रिशन्समध्ये आपण पॉईंट झालेले आहेत मागच्या वर्षी काय असतील. ओके, आता याच्यामध्ये आपण बघू शकतो मोड ऑफ न्यूट्रिशन्समध्ये सुरुवात जर केली तर हॅर्बीव्होरस. ओके, म्हणजे गवत खाणारे. त्याच्यानंतर असतील ओमनिव्होरस. ओके, ओमनी म्हणजे काय, व्हेज नॉनव्हेज दोन्ही खाणारे. कार्निव्होरस. ओके, असे असतात म्हणजे मीठ खाणारे. त्याच्यात सॅप्रोफाइट्स असतील. ओके, सॅप्रोफाइट्स म्हणजे कुजलेल्या याच्यावर, म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे असतील. टाईप ऑफ हॅबिटॅट्स. आता हॅबिटॅटमध्ये जिथे जे राहतात तिथे आपण हे बघू शकतो. बरोबर, काही जे असतील हे टेरेस्ट्रियल असतील, जमिनीवर राहतात. आता काही जे असतील हे वॉटरमध्ये असतील. सम आर एरियल, हवेमध्ये राहतात. ओके, सम ऑफ अर्बोरियल म्हणजे काय, जमिनीवरही राहतात आणि हवेतही राहतात. अशा प्रकारे मोटिलिटी. ओके, मोटिलिटी असेल, किती ते जगू शकतात, काय त्यांचा लाईफ स्पॅन असेल, ड्युरेशन, हे पूर्ण पॉईंट्स याच्यामध्ये कन्सिडर केले जातात. नेक्स्ट पॉईंट, दिस इज ॲक्च्युली ड्यू टू attempt of living being to accommodated with different environmental conditions like climatic, edaphic, topographic. Okay, topographic, geographic, etc. आता याच्यामध्ये आपण वन बाय वन बघू. हे जे असतील हे वेगवेगळ्या अकोमोडेशन्समध्ये राहणारे ॲनिमल्स असतील. ओके, वेगवेगळ्या ॲनिमल्स हे राहतात. ओके, आता हे जे असतील जेवढे आपण आता पॉईंट्स इथे बघू काय काय असतील ते. आता
इथे दिले बघा काही एन्व्हायरमेंटल कंडिशन्स दिल्या. ओके, काही एन्व्हायरमेंटल कंडिशन्स इथे दिलेल्या आहेत, ते आपण बघू. आता क्लायमॅटिक म्हणजे काय, आपण बघतो की 3 ऋतू आपल्याकडे आहेत. वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये राहतो. आता इडियापिक्स. ओके, इडियापिक्स काय असेल आणि टोपोग्राफी काय असेल. इडियापिक म्हणजे काय आहे, इट इज रिलेटेड टू द सॉईल. वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या सॉईल्समध्ये डेव्हलपमेंट केली जाते. ओके, त्याच्यानंतर टोपोग्राफिक म्हणजे वेगवेगळ्या प्लेसमध्ये राहतात. बरोबर, वेगवेगळ्या प्लेसमध्ये राहतात. कुठे एकदम हॉट कंडिशन्स डेझर्टमध्ये पण राहतात आणि एकदम कोल्ड कंडिशन हिमालयात सुद्धा हे राहतात. बरोबर, दॅट इज द टोपोग्राफी. जिओग्राफिक म्हणजे काय, वेगवेगळ्या एरियानुसार सुद्धा यांचे असेल. जिओग्राफिकल एरिया जो असतो आपला तो आपल्याला माहिती आहे. ओके, तर ह्या कंडिशन्स इथे असतील आणि ह्या काय आहेत, या वेगवेगळ्या सिच्युएशन्स आहेत. ओके, वेगवेगळ्या सिच्युएशन्स आहेत की हे तिथे सर्वाईव्ह राहतात, परपिट्युटेशन्स राहतात. ओके, सर्वाईव्ह म्हणजे जिवंत राहतात. ओके, आता ह्या ज्या कंडिशन्स असतील, वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये, वेगवेगळ्या क्लायमेट्समध्ये, वेगवेगळ्या सॉईलमध्ये, वेगवेगळ्या प्लेसमध्ये यांची डेव्हलपमेंट केली जाते आणि ह्या डेव्हलपसुद्धा याच्यामध्ये होतात. आता ह्या जेवढाही पॉईंट्स आपण इथे कन्सिडर केला आहे, ओके, हा जो पॉईंट आपण इथे कन्सिडर केला आहे हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे काय की प्रत्येक एरियामध्ये, ओके, प्रत्येक एरियामध्ये हे राहतं, प्रत्येक एरियामध्ये हे राहू शकतात. ओके, तर हा एक पॉईंट्स याच्यामध्ये आहे. आता डेफिनेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी, ॲक्च्युअल डेफिनेशन काय असेल ते आपण बघू. ॲक्च्युअल डेफिनेशन काय असेल ते बघू. इट इज द पार्ट ऑफ नेचर. सगळ्यात महत्त्वाचा काय आहे, हा बायोडायव्हर्सिटी आपण याच्यामध्ये कन्सिडर करतो. म्हणजेच काय आहे, हा इट इज अ पार्ट ऑफ नेचर. ओके, याच्यामध्ये आपण बघितलं बायोडायव्हर्सिटीचा मिनिंगच काय आहे, दॅट इज द व्हरायटी ऑफ लाईफ. दॅट इज द व्हरायटी ऑफ लाईफ ऑन अर्थ. जेवढेही असतील जमिनीवरती व्हरायटीज लाईफच्या, दॅट इज कॉल्ड एज बायोडायव्हर्सिटी. म्हणजे काय, ही नॅचरल कंडिशन आहे, नेचर विच इन्क्लूड्स डिफरंट इनर जीन्स. साहजिक आहे वेगवेगळे जीन्स याच्यामध्ये कन्सिडर होतील अमंग द इंडिव्हिज्युअल ऑफ स्पेसीस. ओके, प्रत्येक स्पेसीसच्या जीन्स याच्यामध्ये केल्या जातील. व्हरायटी अँड रिचनेस ऑफ ऑल द प्लांट्स अँड ॲनिमल स्पेसीस ॲट डिफरंट स्केल. व्हरायटी बघा, आता ॲनिमल जरी आपण कन्सिडर केले, साधे ॲनिमल जरी कन्सिडर केले तर त्याच्यातसुद्धा 2 टाईप येतात, टेरेस्ट्रियल आणि ॲक्वॅटिक. हे जर आपण प्लांट्स कन्सिडर केले तर सुद्धा हे सुद्धा ॲक्वॅटिक येतात. टेरेस्ट्रियल याच्यामध्ये ॲनिमल्समध्ये एरियल पण येतात, अर्बोरियल पण, म्हणजे प्रत्येक ईच अँड एव्हरी स्पेसिस याच्यामध्ये कन्सिडर केली जाईल. आणि ही कोणती असेल, ही डिफरंट स्केलवर, म्हणजे त्याचा प्रत्येक याच्यावरती याचा स्टडी केला जाईल. ओके, डिफरंट स्केलवर इन अ स्पेस, लोकल रिजन, कंट्री अँड द वर्ल्ड. म्हणजेच काय, आता अर्थ जर आपण कन्सिडर केला, ओके, तर अर्थमध्ये आपण जेवढेही पॉईंट्स बघतो बघा, सगळ्यात आधी आपण सुरू केले काय असेल, गाव असेल. ओके, गावानंतर काय असेल, तालुका असेल. ओके, तालुकानंतर डिस्ट्रिक्ट असेल, डिस्ट्रिक्ट नंतर स्टेट असेल, स्टेट नंतर कंट्री असेल, कंट्री नंतर वर्ल्ड असेल. ओके, म्हणजेच काय, लोकल रिजन टू द वर्ल्ड लेवल. म्हणजे प्रत्येक छोट्यातला छोटा पॉईंटसुद्धा इथे कन्सिडर केला जातो आणि सगळ्यात मोठातला मोठा पॉईंटसुद्धा इथे कन्सिडर केला जातो. अँड द टाईप ऑफ इकोसिस्टीम, बोथ टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक विदिन द डेफिनाईट एरिया. आता इकोसिस्टीम्स आपल्याला माहिती आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या इकोसिस्टीम्स आहेत, भरपूर अशा इकोसिस्टीम्स आहेत, काही आपल्याला स्टडीला आहेत, पण ते पॉईंट्स आपण कट ऑफ केला. आता बघू कोणत्या कोणत्या असतील. ओके, सगळ्यात महत्त्वाची जर आपण म्हटलं तर टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं तर टेरेस्ट्रियल नंतर डेझर्ट इकोसिस्टीम, पॉन्ड इकोसिस्टीम. ओके, त्याच्यानंतर रिव्हर इकोसिस्टीम, सी इकोसिस्टीम, ग्रासलँड इकोसिस्टीम्स. ओके, त्याच्यानंतर ट्रॉपिकल एरिया जे असतील, रेन, अशा कितीतरी इकोसिस्टीम्स आहेत, अशा भरपूर इकोसिस्टीम आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जे स्टडी केली आहे दॅट इज द फॉरेस्ट इकोसिस्टीम्स, पॉन्ड इकोसिस्टीम आहे तुम्ही कन्सिडर केलं. आता फॉरेस्टमध्ये जर आपण कन्सिडर केले तर बघा, एक फॉरेस्ट इकोसिस्टीमचा आपण एक पॉईंट अप याच्यामध्ये कव्हर अप करू. ओके, आता ह्या लेवल्स आहेत. ओके, ह्या लेवल्स आहेत इकोसिस्टीमच्या, ते आपण बघू काय असेल तर ते वन बाय वन बघू. फॉर एक्झाम्पल दॅट इज द फॉरेस्ट इकोसिस्टीम, फॉरेस्ट इकोसिस्टीम. आता ही जी फॉरेस्ट इकोसिस्टीम आहे, आधी इथे काय असेल, फॉरेस्टमध्ये आपण जर बघितलं तर सगळ्यात जास्त काय असेल,
ग्रास असतो. ओके, ग्रास त्याला म्हणतो आपण प्रोड्युसर. ओके, प्रोड्युसर. मग आता ह्या ग्रासवरती काही जे ॲनिमल्स असतात हे जीवन जगतात. ओके, आणि ही त्यांची लेवल नंबर 2 असेल. लेवल नंबर 2 असेल. ज्यांना काय म्हणतो, ग्रासवर जीवन जगतात, गवतावर जीवन जगतात, त्यांना म्हणतो आपण हर्बीव्होरस. दॅट इज कॉल्ड ॲज हर्बीव्होरस. सॉरी. आता हे जे हर्बीव्होरस असतील, हे हर्बीव्होरसला सुद्धा खाणारे काही असतात. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज ओमनिव्होरस असतील. ओके, आता ओमनिव्होरस म्हणजे काय, ते गवतही खातात आणि हर्बीव्होरसलाही खातात. त्याच्यानंतर काय असतील, दॅट इज कॉल्ड ॲज अ दॅट इज कॉल्ड ॲज अ कार्निव्होरस. दॅट इज कॉल्ड ॲज कार्निव्होरस. आणि हे कार्निव्होरस सुद्धा काय होतात, डेड होतात आणि यांना खातो, त्यांना काय म्हणतो आपण सॅप्रोफाइट्स. दॅट इज कॉल्ड ॲज सॅप्रोफाइट्स. मग आता याच्यामध्ये ह्या ज्या लेवल्स आहेत, यांना सुद्धा काय दिले आहे, वेगवेगळे लेबलिंग दिले असते. यांना सुद्धा वेगवेगळे लेबलिंग दिली असते. ओके, आता इथे जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या लेबलिंग्समध्ये काय असेल, याला म्हणतो आपण प्रोड्युसर. ओके, याला काय म्हणतो आपण प्रोड्युसर. किंवा मग हे प्रायमरी असतील, हे सेकंडरी असतील, टर्शरी असे याच्यावरती नावसुद्धा दिले असतात. तो डिटेल स्टडी आपण नंतर बघणार आहे. तो जो डिटेल स्टडी असेल तो आपण नंतर बघू. ओके, तर हा सगळे पॉईंट्स याच्यामध्ये हे कन्सिडर केले जातात. ओके, नेक्स्ट पॉईंट डेफिनेशन समजली. मग नॅचरल कंडिशन, त्याच्यामध्ये जीन्स पण कन्सिडर केल्या जातात, वेगवेगळ्या व्हरायटीज कन्सिडर केल्या जातात. रिचनेस हा शब्द आलेला आहे, तो आपण पुढे डिटेल्समध्ये बघूच. त्यानंतर ते तो वेगवेगळ्या लेवलवरती याचा स्टडी केला जातो, स्केलवरती. मग हे गावापासून, लोकल रिजनपासून ते वर्ल्ड रिजनपर्यंत कन्सिडर केलं जातं. त्याच्यामध्ये वेगवेगळे इकोसिस्टीम्स असतील, म्हणजे टेरेस्ट्रियल असतील किंवा ॲक्वॅटिक असतील. आणि ह्या टेरेस्ट्रियल ॲक्वॅटिक ह्या वेगवेगळे एरियावरचे सुद्धा ह्या असतील. ओके, so this is the definition of biodiversity. Biodiversity is a variety of all the species, their genetic information they contain and ecosystem they are. Okay, आता हे बघा इथे दिलेत काही इकोसिस्टम दिलेत. इकोसिस्टम डायव्हर्सिटी, स्पेसिस डायव्हर्सिटी अँड जेनेटिक डायव्हर्सिटी. आता जेनेटिक डायव्हर्सिटी जो असेल, ओके, याच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन असतं आणि इकोसिस्टमच्या स्पेसिसच्या जेनेटिक इन्फॉर्मेशन याच्यामध्ये असते. आता देर आर थ्री लेवल ऑफ बायोडायव्हर्सिटी. ओके, आता इथे दिले आहेत बघा, इथे दिले आहेत जेनेटिक, स्पेसिस अँड इकॉलॉजिकल ऑर इकोसिस्टम. ओके, आता इथे दिलं आहे बघा, 1 दॅट इज द जेनेटिक, स्पेसिस अँड इकोसिस्टम्स. अशा 3 लेवल दिले आहेत. आता जेनेटिकमध्ये जर आपण बघितलं, इथे दिले बघा, DNA वगैरे दाखवले, जीन्स वगैरे दाखवले. म्हणजेच काय, इट इज रिलेटेड टू द जेनेटिक इन्फॉर्मेशन. ओके, त्यानंतर ह्या वेगवेगळ्या स्पेसिस दाखवल्या बघा. इथे वेगवेगळ्या एलिफंट दाखवला आहे, लॉयन दाखवला आहे, त्याच्यानंतर बर्ड्स दाखवला आहे, क्रॅब दाखवला. म्हणजे याच्यामध्ये जर आपण कन्सिडर केलं तर ॲक्वॅटिक पण आहे आणि टेरेस्ट्रियल पण आहे. अशा वेगवेगळ्या स्पेसिस ज्या असतील याच्याशी रिलेटेड आहेत. म्हणजे इट इज द स्पेसिस रिलेटेड. नावातच दिलं आहे बघा, स्पेसिस रिलेटेड. जिथे जे आढळतील दॅट इज द स्पेसिस रिलेटेड. आता इकोलॉजिकल ऑर इकोसिस्टम्स म्हणजे आता इथे बघा, इथे जे आपण मागच्या डायव्हर्सिटीमध्ये बघितलं तर हे इकोसिस्टम्समधलं प्लॅन्ट आहे बघा. इथे जर आपण कन्सिडर केलं, ओके, तर इथे हे वल्कॅनिक दाखवलं आहे, इथे वेगवेगळं ग्रासलँड, इथे ह्या सगळ्या अशा व्हरायटीज आहेत. ओके, ह्या इकोसिस्टममधल्या असणाऱ्या ज्या व्हरायटीज इथे आपण कन्सिडर केल्या जातात. ओके, तर हा पॉईंट इथे, तर हे पॉईंट लक्षात ठेवायचं. किती दिलेले आहेत इथे, 3 प्रकारच्या लेवल्स आहेत. 3 प्रकारच्या लेवल्स आहेत ऑफ डायव्हर्सिटी. इट इज जेनेटिक, स्पेसिस अँड इकॉलॉजिकल ऑर इकोसिस्टम डायव्हर्सिटी. ओके, आता नेक्स्ट पॉईंट आपण इथे कन्सिडर, दॅट इज द लेवल ऑफ डायव्हर्सिटी. ओके, समजलं. पुढचा पॉईंट होता जेनेटिक डायव्हर्सिटी. ओके, आता जेनेटिक डायव्हर्सिटी आपण जर बघितला पॉईंट, तर दॅट इज इट इज स्पेशली, याला जर आपण आयडेंटिफाय करू शकतो तर इंट्रास्पेसिफिक डायव्हर्सिटी. ओके, डायव्हर्सिटी आपण बघतो व्हरायटी. ओके, आणि इंट्रा म्हणजे या शब्दाचा अर्थ काय, सेम. ओके, स्पेसिफिक म्हणजेच काय, स्पेसिस. आता डिटेल्समध्ये याचा स्टडी झालेला आहे आपला, बरोबर. सेम स्पेसिसमधल्या ज्या व्हरायटी असतील दॅट इज द इंट्रास्पेसिफिक डायव्हर्सिटी. ओके, आता
इंट्रा म्हणजे सेम, स्पेसिफिक म्हणजे स्पेसिस आणि डायव्हर्सिटी म्हणजे व्हरायटी ऑफ लाईफ. हा शब्द लक्षात ठेवा, व्हरायटी ऑफ लाईफ. ओके. आता जेनेटिक इन्फॉर्मेशन ज्याच्यामध्ये असेल, कशामध्ये असते? आता जर आपण समजा इथे DNA कन्सिडर केला, ओके, तर याच्यावरती काय असतील? छोटे छोटे हे जीन्स असतात. याच्यावरती काय असतात? हे छोटे छोटे हे जीन्स असतात, बरोबर. DNA वरती हे छोटे छोटे हे जीन्स असतात आणि हे काय असतं? दॅट इज द जेनेटिक इन्फॉर्मेशन. दॅट इज द जेनेटिक इन्फॉर्मेशन. जेनेटिक डायव्हर्सिटी कोणती डायव्हर्सिटी? हे इंट्रास्पेसिफिक. याच्यावरती बऱ्याच वेळेस तुम्हाला MCQला क्वेश्चन हा विचारला जातो. MCQला क्वेश्चन्स विचारला जातो. MCQला क्वेश्चन हा विचारला डायव्हर्सिटी. ओके, थोडा टेक्निकल इश्यू झाला होता त्याच्यामुळे. इंट्रास्पेसिफिक आपण बघितलं, याच्यावरती क्वेश्चन विचारला होता. जेनेटिक इन्फॉर्मेशन कंटेन इन द जीन्स. ओके, म्हणजेच काय? अशी जेनेटिक इन्फॉर्मेशन कशामध्ये असेल? ही नेहमी जीन्समध्ये असते. आपण बघतो जीन्समध्येही असेल, इथे आपण बघितलं. ओके, हे काय करतील? हे जीन्स काय करतात? जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करण्याचं काम करतात. मग हे स्पेसिसमधले असतील, ऑल स्पेसिसमध्ये. ओके, it is also, third point, it is also referred to the variation in a genetic information between the species as well as the variation between of the same species. आता variationsचा अर्थच काय होतो? Variations means that is the difference. Okay, that is the difference. That is the difference. आता याच्यामध्ये काय आहे डिफरन्स? डिफरन्स म्हणजे काय? दोन स्पेसिस मधलं असलेले वेगवेगळे मॉर्फोलॉजिकल अँड जेनेटिकल डिफरन्स. ओके, मॉर्फोलॉजिकल अँड जेनेटिकल डिफरन्स. एक्झाम्पल इथे बघा, रॉफ्लिया ओमिटोरिया. रॉफ्लिया ओमिटोरिया विच सिक्रेट सेरेपिन यूज इन हाय BP is found in Himalayas range. इम्पॉर्टन्स काय ते? म्हणजे इट इज इसेन्शियल फॉर द हेल्दी ब्रीडिंग पॉप्युलेशन ऑफ द स्पेसिस. आता हा जो एक केमिकल दिला आहे, ओके, रॉफ्लिया ओमिटोरियामध्ये अशा काही केमिकल सिक्रेट केला जातो. हा रेसेपिन नावाचा हा असेल आणि हा सिक्रेट केला जातो. आता इथे दाखवलेलं आहे बघा, हा जो दाखवलेला आहे रॉफ्लिया ओमिटोरिया, आणि हा काय करणार? रेस्पिरिन नावाचा केमिकल सिक्रेट करतो आणि हा त्यासाठी वापरला जातो? हाय BPसाठी हा वापरला जातो. हे कुठे असतील? दॅट इज फाउंड इन हिमालयाज. ओके, अजून एक एक्झाम्पल इथे आपण कॅटचं कन्सिडर केले. अजून इथे आपण कॅटचं एक्झाम्पल कन्सिडर केलेलं आहे. ओके, ते कसे ते आपण बघू. ओके, ते असतील ते आपण आता इथे बघू. आता इथे बघा कॅटच दिले आहेत. ओके, एकच स्पेसिस आहे कॅट. ओके, म्हणजेच काय? सगळे कॅटच आहेत. इथे काय वेगळे आहेत का? सगळे ऑल्स आर कॅट्स. म्हणजेच काय? एक स्पेसिस आहे, पण याच्यामध्ये व्हरायटीज बघा. याचा कलर वेगळा आहे, ह्या दोन वेगळ्या आहेत, ह्या दोन वेगळ्या आहेत. म्हणजेच काय? यांच्यामध्ये काय आहेत? ह्या व्हॅरिएशन्स आहे. यांच्यामध्ये काय आहे? व्हॅरिएशन्स आहे. यांच्यामध्ये डिफरन्स आहे. यांच्यामध्ये
डिफरन्स आहे, यांच्यामध्ये व्हॅरिएशन्स आहेत. ओके, ते आपण इथे बघितलेलं. नेक्स्ट समजलं जेनेटिकमध्ये काय असेल. फक्त जेनेटिकमध्ये एकच पॉईंट लक्षात ठेवायचा की ह्या इंट्रास्पेसिफिक आहेत, जेनेटिक इन्फॉर्मेशनवरती हे काम करतात आणि व्हॅरिएशन्स याच्यामध्ये असतात. आणि एक्झाम्पल रॉफलिया, ओमेटिरिया, आणि याच्यामधलं जे केमिकल असेल दॅट इज द रेसिपी. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये आपण बघू स्पेसीज डायव्हर्सिटी और कम्युनिटी. ओके, आता कम्युनिटी आपण बघतो बरोबर. आपले पण एक कम्युनिटी असते ह्युमन बिईंग. ओके, ह्युमनच्या पण वेगवेगळ्या कम्युनिटीज आहेत ते आपण बघतो. ओके, आता ह्या इंटरस्पेसिफिक. ओके, ह्या काय आहेत इंटरस्पेसिफिक डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी या शब्दाचा अर्थ आपल्याला माहितीच आहे आता. ओके, डायव्हर्सिटी या शब्दाचा अर्थ तर माहितीच आहे. ते काय आहेत ते आपण आता इथे स्टडी करणार. आता इंटर म्हणजे काय डिफरंट. ओके, इथे आपण बघितलं इंट्रा म्हणजे काय सेम असेल. ओके, आणि इंटर म्हणजे काय असतील ह्या डिफरंट असतील. इंटर म्हणजे काय ह्या डिफरंट याच्यामध्ये असतील. स्पेसिफिक आपण बघितलं. स्पेसिफिक हा पॉईंट ऑलरेडी आपण बघितलेलाच. ओके, स्पेसिफिक म्हणजे स्पेसीज. ओके, अँड डायव्हर्सिटी म्हणजे काय व्हरायटी ऑफ लाईफ. व्हरायटी ऑफ लाईफ. ओके, म्हणजेच काय डिफरंट स्पेसीज ज्या असतील त्यांच्या व्हरायटी ऑफ लाईफ आता आपण इथे कन्सिडर करत आहोत. ओके, स्पेसीज डायव्हर्सिटी. ओके, द व्हरायटी अँड द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल डिटरमाइंड द लेवल ऑफ डायव्हर्सिटी ऑफ ॲन इकोसिस्टीम. ओके, व्हरायटी त्यांच्या व्हरायटी असतील आणि त्यांचे नंबर जे असतील कोणाचे इंडिव्हिज्युअलचे हे या बायोडायव्हर्सिटीची किंवा इकोसिस्टमची लेवल आयडेंटिफाय करतात, डिटरमाइन. एक्झाम्पल कसं आपण कन्सिडर करतो ते आपण समजा एक छोटंसं आपण एक्झाम्पल फॉरेस्टचं मागचं जे कन्सिडर केलं तेच आपण इथे बघू. पहिलं काय प्रोड्युसर आहेत ग्रास आहेत. ओके, ग्रास कसे असतात खूप प्रमाणात असतात, ॲबंडंट असतात, खूप प्रमाणात असतील, ॲबंडंट असतात. त्याच्यानंतर इथे आपण हार्बीव्होरस जे बघितलं गाई वगैरे जे असतील यांची लेवल ॲबंडंट म्हणजे प्रोड्युसरपेक्षा काय थोडी कमी आहे. ओके, त्याच्यानंतर ओमनीव्होरसची हार्बीव्होरसपेक्षा कमी, कार्निव्होरसची या सगळ्यांपेक्षा कमी, पण ते टॉपला आहेत. हे काय हे टॉपला आहेत. ओके, यांचे नंबर्स काय आहेत आता लॉयन जर आपण बघितलं किंवा टायगर जर बघितला तर हे काय आहेत कार्निव्होरस. यांची लेवल काय आहे हे खूप कमी आहे पण ते टॉपला आहेत बरोबर. ते कुठे टॉपला आहे. आणि हेच काय असतील गवताचा जर आपण भाग गेला तर डेझर्टमध्ये फॉरेस्टमध्ये खूप सारं गवत असेल, ग्रास असेल. म्हणजेच काय की त्यांचे व्हरायटीज आणि नंबर. आता गवत एकाच प्रकारचे असेल तर खूप प्रकारचे गवत असतील ज्याच्यामध्ये ग्रास असतील, ते ॲबंडंट असतील, त्यांचे नंबर्स असतील आणि त्यांच्यावरून ही लेवल ऑफ डायव्हर्सिटी इथे आपण काय करतो बघतो. लेवल ऑफ डायव्हर्सिटी इथे बघितली जाते. लेवल ऑफ डायव्हर्सिटी इथे बघितली जाईल. ओके, नेक्स्ट पॉईंट आपण बघतो. सम एरिया ऑफ रिजन आर रिचर इन द स्पेसीज दॅन अदर रिजन्स. ओके, आता एक सिम्पल एक्झाम्पल आपण कन्सिडर करू. समजा असे दोन एरिया आहेत. ओके, असे दोन एरिया आहेत आपण इथे कन्सिडर केले, एरिया ए अँड एरिया बी. ओके, रिचर इन स्पेसीज दॅन द अदर रिजन्स. कसं आयडेंटिफाय होतं ते आपण बघू. आता एरिया ए मध्ये काय आपण जर बघितलं तर इथे खूप सारे ग्रास आहेत, खूप असं ग्रास आहे. हो, खूप असे ग्रास आहेत. ओके, आणि बी मध्ये काय कमी प्रमाणामध्ये ग्रास आहेत, कमी प्रमाणामध्ये ग्रास आहेत. तर काय होईल आता इथे हार्बीव्होरस जे असतील हे काय असतील, हार्बीव्होरस जर आपण बघितलं तर यांची क्वांटिटी कमी असेल, नंबर्स हे काय असतील कमी असतील. आणि इथे काय असतील हार्बीव्होरस जे असतील हे हार्बीव्होरसचे नंबर काय असतील हे जास्त असतील. का तर इथे त्यांचा जो सोर्स असेल हा सोर्स काय आहे जास्त प्रमाणात. मग जिथे जास्त प्रमाणामध्ये स्पेसीज असतील, हार्बी असतील तिथे हा रिचनेस वाढतो.
इथे आपण रिचनेस इथे असेल, म्हणजे जिथे जास्ती सोर्सेस अवेलेबल असतील तिथे या स्पेसिसची डेव्हलपमेंट जास्ती होते. मग जिथे नंबर जास्ती असतील स्पेसिसचे, दॅट इज कॉल्ड ॲज अ रिचर इन स्पेसिस. या कॉन्सेप्टवरून आता दोन डेफिनेशन आपण इथे बघतो. ओके, दॅट इज द स्पेसिस रिचनेस अँड इव्हननेस आपण इथे बघतो. ओके, रिचनेस काय असेल ते बघू. इट इज रेफर द नंबर ऑफ स्पेसिस पर युनिट एरिया. जेवढ्या जास्ती असतील तेवढा नंबर जर जास्ती असेल तर त्याच्यावरून त्यांचे आपण रिचनेस बघतो. ओके, हे आता एक एक्झाम्पल थ्रू आपण बघू. ओके, एक एक्झाम्पल थ्रू आपण ह्या बघू. समजा एक ए एरिया आहे आणि बी एरिया. आता ए एरियामध्ये 50 ॲनिमल आहे पर हेक्टर असं आपण कन्सिडर करू, आणि 10 ॲनिमल आहेत पर हेक्टर. म्हणजेच काय, हा जो ए एरिया आहे दॅट इज द रिचनेस ऑफ स्पेसिस. जास्त असल्यामुळे काय आपण इथे काय बघतोय, नंबर ऑफ स्पेसिस. त्याच्यानंतर इव्हननेस, इट इज रिफर टू रिलेटिव्ह अबंडन्स विच ईच स्पेसिस इज रिप्रेझेंट. रिलेटिव्ह, बरोबर, रिलेटिव्ह अबंडन्स म्हणजेच काय, सारखे असते, सारखे. त्यामध्ये आता हाच ए आणि बीचा कन्सिडर करू, ए अँड बी असे दोन एरिया आहेत. पण ए एरियामध्ये जर आपण बघितलं तर ॲम्फिबियन्स जे असतील काय असतील, वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये असतील, जास्त असतील. आणि बी एरिया जर बघितलं तर त्यांच्यामध्ये काय असेल, समजा ॲम्फिबियन्स जे असतील हे ॲम्फिबियन्स कमी प्रमाणात आहेत. ओके, इथे जास्त प्रमाणात आहेत, म्हणजे इथे जास्त प्रमाणात म्हणजेच काय, यांच्यामध्ये व्हरायटी पण असतील. ओके, एकाच प्रकारचे असतील का, म्हणून याला रिलेटिव्ह ॲबंडन्स, एकाच सारखे असतील. आता फॉर एक्झाम्पल इथे आपण बघू शकतो, amphibian species diversity is more in Western Ghat than Eastern Ghat of India. India is one among 15 nations that are rich in species diversity. आता इथे बघ, इथे काय नंबर ऑफ स्पेसिस दिल्यात, म्हणजेच काय, वेस्टर्न घाटमध्ये ॲम्फिबियनची संख्या जास्त आहेत म्हणून रिचनेस. आता यांच्यामध्ये रिलेटिव्ह सारखे जे असतील, ओके, रिलेटिव्ह असतात आपले, बरोबर. रिलेटिव्ह म्हणजेच काय, इथे बघा ही ए स्पेसिस दिली, हे बी स्पेसिस दिली, सी डी ई अँड ए, म्हणजेच काय आहेत ॲम्फिबियन्स. ओके, आहेत ॲम्फिबियन. एक्झाम्पल फ्रॉक, पण फ्रॉकच्या काय आहेत, नंबर ऑफ डायव्हर्सिटीज, म्हणजेच काय, व्हरायटी ऑफ स्पेसिस आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. म्हणजेच काय, फ्रॉकच आहेत पण वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजेच काय, रिलेटिव्ह अबंडन्स. हा पॉईंट लक्षात ठेवायचे. दोघंही पॉईंट बऱ्याच वेळेस तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन्स हे विचारले जातात. याच्यावरती बऱ्याच वेळेस क्वेश्चन हे विचारले जातात. ओके, तर तेवढं लक्षात ठेवायचं. ओके, तर स्पेसिस डायव्हर्सिटी समजली, ते कसे असतील, नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स असतील, इंटरस्पेसिफिक असतील, डिफरंट प्रकारचे स्पेसिस कन्सिडर केल्या जातील. स्पेसिस रिचनेस आणि स्पेसिस इव्हननेस. रिचनेस हा नंबर ऑफ स्पेसिस पर युनिट एरिया, अँड स्पेसिस इव्हन म्हणजे सारखे, बरोबर. इव्हन म्हणजे काय, सारखे, सेम. म्हणजेच काय, जेवढेही रिलेटिव्ह असतील, सारखे दिसणारे असतील, त्यांचे स्पेसिस असतील. ॲम्फिबियन्स आपण याच्यामध्ये कन्सिडर केले, एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये इकॉलॉजिकल इकोसिस्टम डायव्हर्सिटी. ओके, आता इकोसिस्टम्स किंवा आपण इकोलॉजिकल डायव्हर्सिटी ज्याला आपण म्हणतो, इट इज रिलेटेड टू द डिफरंट टाईप ऑफ इकोसिस्टम हॅबिटॅट विदिन अ गिवन जिओग्राफिकल एरिया. ओके, म्हणजेच काय, वेगवेगळ्या प्रकारच्या इकोसिस्टम्स याच्यामध्ये ह्या असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या इकोसिस्टम्स ह्या असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या इकोसिस्टम्स याच्यामध्ये असतील. आता समजा आपण एक्झाम्पल, डेझर्ट असतील, त्याच्यानंतर ग्रासलँड इकोसिस्टम असेल, किंवा मग फॉरेस्ट इकोसिस्टम असेल, तर ह्या काय वेगवेगळ्या इकोसिस्टम्स आहेत, आणि यामध्ये राहणारे जे ॲनिमल असतील त्यांच्या वेगवेगळ्या हॅबिटॅटसुद्धा आहेत. ओके, हे जर आपण आता बघितलं तर पॉन्ड इकोसिस्टम्स म्हणजेच काय, वाटरमध्ये राहणारे, काय सगळे हे टेरेस्ट्रियल आहे. ओके, म्हणजेच काय, वेगवेगळ्या, आणि ह्या वेगवेगळ्या जिओग्राफिकल एरियासुद्धा याच्यामध्ये कन्सिडर केला जातो. आता फॉरेस्टचा जिओग्राफिकल एरिया आपण बघितला जातो, डेझर्टचा वेगळा असेल, ग्रासलँडचा वेगळा असेल, पॉन्डचा वेगळा असेल, म्हणजेच वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळ्या इकोसिस्टम्स ह्या डेव्हलप झालेल्या असतात. पॉईंट नंबर सेकंड बघू आपण. इट इज द व्हरायटी ऑफ हॅबिटॅट
natural communities and ecological processes in the biosphere. व्हरायटी ऑफ हॅबिटॅट्स असतील, नॅचरल कम्युनिटीज सुद्धा वेगवेगळ्या असतील, इकॉलॉजिकल प्रोसेस सुद्धा ह्या वेगवेगळ्या असतात बायोस्फिअरमध्ये. ओके, ते आपण बघू. हॅबिटॅट म्हणजे त्यांच्या राहण्याची जी जागा असतील, नॅचरल कम्युनिटीज वेगवेगळ्या असतील. इट कॅन बी डिस्क्राईब फॉर द स्पेसिफिक जॉग्राफिकल एरिया. याच्यामध्ये स्पेसिफिक जॉग्राफिकल एरियावरती हे काम केलं जातं. ओके, देअर मे बी वन और मेनी डिफरंट टाईप ऑफ इकोसिस्टीम इन अ रिजन. ओके, आता जर समजा आपण खाली वाटर हा पॉईंट जर कन्सिडर केला तर हा याच्यामध्ये काय वेगवेगळ्या लेवलला सिस्टम्स आहेत. ओके, पॉन्ड इकोसिस्टीम जर आपण बघितली तर वेगळी आहे, रिव्हर इकोसिस्टीम बघितली तर वेगळी आहेत, आणि सी किंवा आपण ज्याला कोस्टल इकोसिस्टीम ज्याला म्हणतो ह्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजेच काय एकाच व्हरायटी एकाच रिजन काय एकच आहेत वाटर, पण यांच्या पॉन्डच्यासाठी वेगळे असतील, रिव्हरच्यासाठी ह्या वेगळे असतील. एक्झाम्पल्स आपण इथे बघू. ओके, एक्झाम्पल्स आपण जर इथे बघितलं, एक्झाम्पल्समध्ये काय असतील ते आपण बघू. डेझर्ट असेल, रेन फॉरेस्ट असेल, डिसिसियस फॉरेस्ट असेल, इच्योरियन असेल, वेटलँड्स असतील आणि ग्रासलँड असतील. डेझर्ट आपण बघितलं, रेन फॉरेस्ट असेल, डेसिड्युअस फॉरेस्ट असेल, इच्योरीज असतील, वेटलँड्स असतील आणि ग्रासलँड. वेस्टर्न घाट शो द ग्रेटर डायव्हर्सिटी बट लडाख अँड रन ऑफ द कच्छ डू नॉट शो व्हॅरियन्स. आता वेस्टर्न्समध्ये आपण काय बघू शकतो, रेन फॉरेस्ट बघू शकतो, ग्रासलँड बघू शकतो, वेटलँड बघू शकतो, इच्योरियन बघू शकतो. तर एवढ्या आपण व्हरायटीज बघतो. पण लडाखमध्ये काय असेल, लडाखमध्ये पाण्याचे काय असते, बर्फ असतील जास्त. म्हणजेच काय इथे हे इकोसिस्टम डेव्हलप होतील का ग्रासलँड्स वगैरे नाही. म्हणजेच काय वेस्टर्न घाटमध्ये जास्त इकोसिस्टम्स आहेत आणि लडाख आणि रन्स ऑफ द कच्छमध्ये हा कमी आहे. ओके, तर वेगवेगळ्या एरियाजमध्ये ह्या वेगवेगळ्या डायव्हर्सिटी ह्या कमी जास्त प्रमाणामध्ये असतात. ओके, तर हा पॉईंट्स आपण इथे कन्सिडर केलेला आहे. ओके, तर अशा 3 आपण इकोसिस्टम बघितल्या. कोणत्या ते आपण थोडंसं एक बघू. जेनेटिक डायव्हर्सिटी, त्याच्यानंतर स्पेसिस डायव्हर्सिटी अँड इकोलॉजिकल डायव्हर्सिटी. आता इकोलॉजिकल डायव्हर्सिटीमध्ये बघा, फॉरेस्ट कसं दाखवले, डेझर्टमध्ये काय कंडिशन आहे, ग्रासलँड्समध्ये आणि वाटरमध्ये. ओके, आणि हे काय कम्युनिटीज आहेत. ओके, इट इज कॉल्ड ॲज कम्युनिटी, इट इज कॉल्ड ॲज अ कम्युनिटी. पॅटर्न ऑफ डायव्हर्सिटी हा जो पॉईंट असेल हा आपण उद्याच्या लेक्चर्समध्ये बघू. आता आपण जो बघितला इंट्रोडक्टरी पार्ट आणि पॉईंट नंबर 15.1. ओके, 15.2 वगैरे जो असेल आपण तो आता उद्याच्या लेक्चर्समध्ये कन्सिडर करू. आता जेवढेही आपण पॉईंट्स कन्सिडर केले आहेत ते तुम्ही लिहून घ्या, मी तुम्हाला नोट्सही टाकतो. ओके, उद्याच्या लेक्चर्सला काय असेल, पॉईंट नंबर 15.2. आता 15.2 जो असेल हा काय असेल, ह्याच्यामध्ये पॅटर्न्स आहेत ते आपण बघू. हा पॉईंट वाचून घ्या, मी तुम्हाला डिटेल्समध्ये नोट्सही टाकतो, ते तुम्ही बघून घ्या. ओके, थँक्यू.